सुंदरनगर है, आगाखानबाड़ा, मतलब ये जो पूरा ऐसा पट्टा है 15 दिए वाला। एमएससीबी के किसी अधिकारी से आपकी चर्चा हुई, बात हुई? थोड़ी देर पहले महाजन साहब को कॉल लगाए, डीवाई महाजन, उनको 3 घंटे बाद फोन रिसीव किए और वो बोले मैं आता हूँ कुछ देर में, और जब से लगा रहे उनको, जब से कॉल रिसीव नहीं कर रहे एक भी। कोई साहब कोई कॉल रिसीव नहीं कर रहे। कंटिन्यू हर बंदे के 25-50 कॉल कर दी। हर बार का नाटक उनका ये हो गया, कोई कॉल रिसीव नहीं। वो अंदर उनका एक बंदा है, वो प्राइवेटाइजेशन का है, वो डर रहा है हम उसको मारने के लिए थोड़ी, यार हम तो हमारी सोल्यूशन के लिए है। वो बंदा भी उनको कॉल कर रहा है, लेकिन कोई कॉल का रिस्पॉन्स नहीं दे रहे। कोई चौधरी है, महाजन है, और एक कोई जामरे करके जलवा वगैरह, कोई कॉल रिसीव नहीं कर रहे। यहाँ जो पब्लिक है, पीछे लेडीज भी बैठी, कोई बीमार लेडीज हो, उनके कोई हस्बैंड है, छोटे बच्चे, थोड़ा सर्व वो भी 2.5-3 घंटे से यहीं पे बैठी है पूरी पब्लिक। उठाते और जोड़ के फिर छोड़ जाएंगे, ऐसे तार डाल के रखे जेड मार के फेसों के अंदर। यार गाँव में कोई ढंग क्या करो। लेडीज की भी रोना है। आ जाओ आगे आ जाओ। आ जाओ आगे जो अरे जगो थोड़ा साइड में करो ना, सब लेडीज का अंदर। क्या परेशानी है? परेशानी है, कैंसर पेशेंट मालूम साथ मजदूर आल भैया नींद नहीं हो रही हमारे आदमी की, हमारे नींद नहीं हो रही, चक्कर आ रहे हैं। तो अभी फोन रहा तो बिजी दाखवत है, 1000 बार फोन लाओ, लेकिन जो लाइन बंद करे भैया तो आज सुबह दिए 9 बजे, अभी जो परेशानी कर रहे, बहुत परेशानी कर रहे हैं। थोडं परेशान आहे, पूर्ण लेकरं बाळा सर्व परेशान आहे, घरामध्ये लाईट नाही परेशानी, सगळ्या बाया परेशान आहे। देव तो सब जगह। अच्छा, आपकी लाइट कितने लाइट कितने दिन से बोले आपकी? कितने जब से जारी हो, कब से आपको प्रॉब्लम? लाइट का कोई टाइम नहीं, उसकी मर्जी से और सबसे बुरी बात, अभी कोई उनका लाइनमैन था, काड़े करके उससे बात हुई फोन पे, उनके कर्मचारी के थ्रू। वो फोन पे बंदा क्या बोलता है, जो दूसरे एरिया जो चालू है, हमने बोले उसको बंद करो, वो एरिया को भी बंद करो, अगर ये बंद है तो बोले अगर वहाँ पे अगर कोई मरा तो उसकी जिम्मेदारी आप लोग लेंगे। हमने बोले जो ये एरिया है, कभी ये एरिया के लोग मरे तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा? हमारे गली के पीछे की चालू है, क्या काम का हो लाईट? दररोजचा इकडचा प्रॉब्लेम असा झालेला आहे आपला, का आपले किती लोकांनी फोन केला तर MSCB वाले त्यांचे फोन नंबर उचलत नाही, त्यांचे जे इंचार्ज आहेत ते पण आपले कॉल उचलत नाही। त्यांना कॉल केला, एखादी वेळेस उचलला तर ते आवाज ऐकून काढून देतात फोन। ताजनगर सांगितलंय, कोणतेही शहर सांगितला का हे ताजनगरचं आहे, रामदासवाडीचं आहे, इकडचं आहे, तिकडचं, ते कॉलच उचलत नाही। आणि ते आता जानेवारीपासून आतापर्यंत असं झालंय, 11 ते 2 रात्री। आता सकाळी माणसाने कामावर जायचं, संध्याकाळी यायचं आणि रात्री यांच्या मागे लागायचं, हेच काम राहिलेलं आहे का आम्हाला? आणि एज्युकेशनवाले पण आहेत, ते पोरं ज्यांचे पेपर चालू आहे सध्या युनिव्हर्सिटीचे, त्यांच्या घरे इन्व्हर्टर सगळ्यांकडे नसतो, सगळे माली हालत वगैरे चांगलं नसतात, आपल्या हातमजूर आहे, त्यांचे पोरं शिक्षण घेत आहे, आता त्यांना त्रास होत आहे। ते आपण काय करताय, प्रशासनचं पण काम आहे इकडे बघायचं, आपले मेंबर आहे, मेंबरचं काम आहे, MLA आपल्याला आलेले आहे, ते MLAचं काम आहे आपलं काय प्रॉब्लेम चालू आहे ते सगळ्यांचे। तर आमचं असंच म्हणणं आहे आता की आमचं आता दररोजचं झालेलं आहे, तर आम्हाला टेम्पोररी प्रॉब्लेमचं सॉल्युशन नको, आम्हाला तुम्ही आताच करून द्या, फायनल काय करायचं आहे तर आम्हाला एकच वेळेस फायनल करा। आम्ही दररोज भटकणार नाही, आम्ही दररोज तुमच्याकडे येणार नाही, आम्ही बिल भरतोय तर आमचा तुम्हाला लाईट द्यायलाच पाहिजे आम्हाला। अच्छा, लाइट अगर आती नहीं है तो आपका अगला क्या हम सब जितने भी आज पब्लिक है, MLA का इस्तीफा चाहेंगे हम सब। बिल्कुल सही है। किसी मैटर में आगे नहीं आ रहा पब्लिक के, क्या हफ्ते मिल रहे हैं इनसे भी? कर लेंगे फिर इनसे हफ्ते मिल रहे हैं क्या? हफ्ते? ये पब्लिक चूतिया है क्या? तो पब्लिक उनको ये पब्लिक चूतिया है क्या जो इतनी आ रही है? पब्लिक को वो साथ नहीं देंगे तो कैसे चलेंगे? जब पब्लिक को सपोर्ट नहीं करे तो हमारा MLA किस काम का फिर? आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपले जे सिनियर अधिकारी आहेत त्यांची पोस्टिंग भुसावळला आहे आणि त्यांची घरी बाहेर आहे, त्यांची पोस्टिंग भुसावळला आहे, त्यांची पोस्टिंग भुसावळला आहे, तर त्यांना पण भुसावळला राहायचं आहे, इथेच घर घ्यायचं आहे आणि इथेच राहायचं आहे। ते आता काही सांगताय की साहेबांचा घर मुक्ताईनगरला आहे, काही सांगताय साहेबांचं घर जळगावला आहे, तर असं नाही, त्यांची पोस्टिंग भुसावळला आहे, त्यांना भुसावळमध्येच राहायचं।